नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC राज्य सेवा परीक्षाचा नवीन एक्झाम पॅटर्न बघणार आहोत, जो की 2025पासून लागू होणार आहे. आपणा सर्वांनाच माहिती आहे की 2025पासून MPSC राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होत आहे, म्हणजेच वर्णनात्मक फॉर्मॅटमध्ये होत आहे. जसं UPSCची मुख्य परीक्षा होते त्याच धर्तीवर आता MPSC राज्यसेवेची मुख्य परीक्षा घेतली जाईल. या व्हिडिओमध्ये आपण या सर्व बाबी डिस्कस करणार आहोत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, तसेच पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये पेपर्स किती असतात, एकूण गुण किती असतात, वेळ किती असतो, या सर्व बाबींवर आपण डिस्कशन करणार आहोत. तसेच निगेटिव्ह मार्किंगवर सुद्धा आपण इथं डिस्कशन करणार आहोत. सर्वात आधी या परीक्षेचे टप्पे आपण बघूया. या परीक्षेचे एकूण टप्पे 3 आहेत: पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक टप्प्यावर सेपरेट इथं डिस्कशन करणार आहोत. सो सुरुवातीला आपण पूर्वपरीक्षेबद्दल बोलूया. राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे त्याचं नाव आता चेंज झालेलं आहे आणि ही आता महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा झालेली आहे. याच्यामध्ये राज्यसेवेसोबतच अभियांत्रिकी सेवा, वनसेवा तसेच इतर काही पदे ॲड केलेली आहेत. पण याचा जो फॉर्मॅट आहे तो मात्र राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसारखाच ठेवलेला आहे. सो एकंदरीत ही जी संयुक्त पूर्वपरीक्षा होते याच्यामध्ये किती पेपर होतात, तर एकूण 2 पेपर होतात. पहिला असतो GSचा पेपर जो अनिवार्य आहे आणि दुसरा पेपर आहे CSATचा पेपर जो अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग आहेत. पेपर 2चे मार्क कट ऑफ लावताना इथं गृहीत धरले जात नाहीत. प्रत्येक पेपरबद्दल आपण इथं सेपरेटली डिस्कशन करूया. पेपर 1 जो GSचा पेपर आहे तो अनिवार्य आहे. त्याच्यासाठी एकूण गुण 200 आहेत आणि इथं 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काला असतो, हे लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी कालावधी 2 तास आहे. म्हणजे या 120 मिनिटामध्ये आपल्याला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आणि याचा जो दर्जा आहे तो पदवीचा आहे. आणि याचं माध्यम हे मराठी व इंग्रजी आहे. म्हणजे हे जे 100 प्रश्न दिलेले असतात GSमध्ये ते दोन्ही भाषेत दिलेले असतात, मराठी आणि इंग्रजी. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्या पेपरचं स्वरूप मात्र वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. म्हणजेच MCQ फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा होईल, पूर्वपरीक्षा, ज्याच्यामध्ये एक प्रश्न दिलेला असेल आणि त्याचे खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. तुम्हाला एक योग्य ऑप्शन निवडायचा आहे. सो अशा प्रकारे GSच्या पेपरचं हे स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. 100 प्रश्न 200 मार्काला आणि त्याच्यासाठी वेळ आहे 2 तास. आणि फॉर्मॅट कोणता असेल, MCQ फॉर्मॅट असेल. सो हे पेपर 1 बद्दल आपण बोललो. आता पेपर 2 जो CSATचा पेपर आहे, जो अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग आहे, या पेपरबद्दल आपण बोलूया. या पेपरमध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी. सो याचा अर्थ काय होतो, तो एक प्रश्न CSATचा हा 2.5 मार्काचा असतो, हे लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी जो कालावधी आहे तो आहे 2 तासाचा. म्हणजे 120 मिनिटामध्ये आपल्याला हे 80 प्रश्न सॉल्व करायचे असतात. आता याचा जो दर्जा आहे तो सिलेबसनुसार आहे. सिलेबसमध्ये जे 1 ते 5 घटक दिले ते पदवीस्तर असतात. घटक क्रमांक 6 हा 10वीच्या स्तरावरचा आहे आणि घटक क्रमांक 7 हा 10वी किंवा 12वीच्या स्तरावरचा आहे. सो एकंदरीत याच्यामध्ये कन्फ्युजन न करून घेता आपण असं समजूया की एकंदरीत पदवीच्याच लेवलचे म्हणजे चांगल्या लेवलचेच प्रश्न विचारले जातात. आणि याचं जे माध्यम आहे ते आहे मराठी व इंग्रजी. आता याच्यामध्ये काही पॅसेज जे असतात, म्हणजे एक पॅसेज हा मराठीतच दिलेला असतो, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. आणि एक पॅसेज हा इंग्लिशमध्येच दिलेला असतो, त्याचं मराठी ट्रान्सलेशन दिलेलं नसतं किंवा मराठीच्या पॅसेजचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. बाकी जे पॅसेज आहे ते दोन्ही भाषेत दिलेले असतात. सो एवढाच एक फरक आहे. आणि बाकी जे अंकगणित बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात ते दोन्ही भाषेत दिलेले असतात. सो मराठी व इंग्रजी माध्यम आहे. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि परीक्षेचं स्वरूप आपण बघितलंच की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये ही परीक्षा होणार आहे. सो एकंदरीत आपण या CSATच्या पेपरबद्दल बघितलं तर 80 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2.5 मार्काला. आणि याच्यासाठी टाईम आहे 2 तास आणि फॉर्मॅट आहे MCQ. तसेच पेपर 2 बद्दल बोलायचं झालं तर हा आता क्वालिफाईंग झालेला आहे, अर्हताकारी झालेला आहे. सो याचा अर्थ काय की अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान तुम्हाला 33% गुण मिळवणे आवश्यक राहतील. म्हणजे हे जे 200 मार्क त्याच्या 33% म्हणजे 67 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला जर मिळाले CSATमध्ये तर तुम्ही CSATमध्ये क्वालिफाय होता. या पेपरमधील किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे
महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. सो याचा अर्थ काय सांगितलं की जे विद्यार्थी CSATमध्ये क्वालिफाय होतात, म्हणजे ज्यांना 67 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडतात 200 पैकी, त्या विद्यार्थ्यांचीच इथं पहिल्या पेपरनुसार मेरिट लिस्ट लावली जाते. म्हणजे जे मेरिट लिस्ट तयार होते, ज्या मेरिट लिस्टमधून मुख्य परीक्षेला क्वालिफाय केलं जातं, त्याच्यात तुम्हाला या 200 पैकीच तुमचे मार्क गृहीत धरले जातात. सो हे लक्षात ठेवा. जर आपण हे मागच्या 2 वर्षाचं कट ऑफ बघितलं तर ते 100 ते 110 मध्येच राहिलेले आहेत 200 पैकी. सो हे लक्षात ठेवा. सो अजून एकदा मी इथं क्लॅरिफाय करतो की जी कट ऑफ लागेल, जो मेरिट लिस्ट लागेल, तो या 200 मार्कानुसारच लागेल. ह्या 200 मार्कापैकी तुम्हाला जे मार्क पडतील ते गृहीत धरले जाणार नाहीत, कारण की हे फक्त तुम्हाला इथं क्वालिफाय करायचं आहे CSATचा पेपर. सो आता पेपर 1मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का, तर असते, पण त्याच्यामध्ये जो डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचा जो सेक्शन आहे पेपर 2मध्ये, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग होत नाही. हे लक्षात ठेवा. पेपर 1 जो GS आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि पेपर 2मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, पण पेपर 2मध्ये डिसिजन मेकिंगचे काही क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यावर मात्र निगेटिव्ह मार्किंग नसते. हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर 25% किंवा 1/4 आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. हे लक्षात ठेवा. आता 1/4 म्हणजे काय, तर आपण बघितलं की GSमध्ये एक प्रश्न 2 मार्काला आहे. सो GSमध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला, तर आता या 2 मार्काच्या 25% म्हणजे किती होतं, 0.5 म्हणजे अर्धा गुण. सो GS म्हणजे जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला, तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून अर्धा मार्क कमी होतो. सो अशा प्रकारे ही निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि पेपर 2मध्ये कसं होतं, तर 2.5 मार्काच्या 25% म्हणजे 2.5 मार्काचे 1/4. 2.5 मार्काला आपण 4ने भागले तर जेवढे मार्क येतात तेवढे निगेटिव्ह मार्किंग आहे. हे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास किंवा उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, तर असे प्रश्नही निगेटिव्ह धरले जातील. सो कधीकधी आपण एका प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तर दिले तर ते सुद्धा निगेटिव्ह धरले जातात. आणि जर आपण उत्तर देताना सर्कल अर्धाच डार्क केला तर तो सुद्धा निगेटिव्ह धरला जाईल. पण मात्र तुम्ही उत्तर दिलं नाही तर त्याचं निगेटिव्ह मार्किंग केलं जाणार नाही. तसेच तुमच्या अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असेल तर ते अपूर्णांकातच राहील व त्यानुसारच मेरिट लिस्ट लागेल. हे लक्षात ठेवा. समजा तुमचे मार्क 110.50 अशा असतील तर याला राऊंड ऑफ केलं जाणार नाही, हे मार्क असेच ठेवले जातील. सो एकंदरीत आपण पूर्वपरीक्षेबद्दल हे डिस्कशन केलेलं आहे. आता आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलूया, जो इथं महत्त्वाचा घटक आहे, कारण की मुख्य परीक्षेमध्येच बदल होणार आहे 2025पासून. मुख्य परीक्षा ही आधी MCQ फॉर्मॅटमध्ये व्हायची, जिथं एक प्रश्न दिलेला असायचा आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले असायचे आणि आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा असायचा. पण आता 2025पासून ही MCQ फॉर्मॅटमध्ये राहणार नाही. इथं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये राहील. म्हणजे एक प्रश्न विचारला जाईल आणि ज्याच्यावर आपल्याला जे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये उत्तरं द्यायची असतील, जसं UPSCची मेन्स परीक्षा होते. आता या मुख्य परीक्षेचं एक्झाम पॅटर्न कसा असेल तो आपण बघूया. याच्यामध्ये जो पहिली बाब म्हणजे रिटन एक्झामिनेशन, जी मुख्य परीक्षा आहे ती एकूण 1750 गुणांची आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 9 पेपर आपले होतील मुख्य परीक्षेमध्ये. आता या 9 पेपरमध्ये 2 पेपर हे क्वालिफाईंग आहेत, मराठी आणि इंग्रजी भाषेचे, आणि बाकीचे जे 7 पेपर आहेत ते मात्र प्रत्येकी 250 गुणाला आहेत आणि या 7 पेपरचीच टोटल ही 1750 होते. हे लक्षात ठेवा. जरी इथं 9 पेपर दिला असलं तरी 7 पेपरचीच टोटल ही 1750 होते. दुसरे जे 2 पेपर आहेत ते मात्र क्वालिफाईंग आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कशन करूच. इंटरव्ह्यूचे जे मार्क आहेत ते आहेत 275 आणि जी फायनल मेरिट लिस्ट तयार होते ती मात्र या दोघांच्या ॲडिशननुसारच होते. म्हणजे या दोघांचं जर आपण बेरीज केली तर 2025 मार्क होतात आणि या 2025 मार्कावरच तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाते. पूर्वपरीक्षेचे मार्क जी अंतिम मेरिट लिस्ट आहे ती तयार करण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत. सो हे लक्षात ठेवा. शेवटची मेरिट लिस्ट मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क धरूनच तुमची बनवली जाईल, जे की एकूण मार्क 2025 येतात. आता मुख्य परीक्षेमध्ये आपण बघितलं तर एकूण 9 पेपर आहेत, पण याच्यातील जे पहिले 2 पेपर आहेत ते मात्र क्वालिफाईंग आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 25% मार्क घ्यायचे आहेत आणि ते घेतले तर तुम्ही क्वालिफाय होता. बाकीचे जे 7 पेपर जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत, याचे गुण धरले जातात आणि हे प्रत्येक पेपरचं आपण इथं डिस्कशन करणार आहोत. सुरुवातीला आपण पेपर 1 आणि पेपर 2 जे क्वालिफाईंग आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. पेपर 1 हा मराठीचा असणार आहे.
जो 300 मार्काचा असेल आणि त्याचं जे स्टँडर्ड आहे ते आहे 10वीचं. तसेच मीडियम मराठीत असणार आहे कारण की भाषेविषयीचा पेपर आहे हा, आणि याच्यासाठी 3 तास वेळ असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 25% म्हणजे 300च्या 25% जर गुण तुम्ही आणले तर तुम्ही या पेपरमध्ये क्वालिफाय व्हाल. दुसरा पेपर हा इंग्लिशचा आहे, ते सुद्धा 300 गुणांसाठीच आहे आणि याचंसुद्धा जे स्टँडर्ड आहे ते 10वीचंच आहे आणि याचं मीडियम इंग्लिशमध्येच असेल कारण की भाषेविषयीचे पेपर त्याच भाषेत असतात, त्याचं ट्रान्सलेशन दिलेलं नसतं आणि याचा जो पिरियड आहे म्हणजे तो 3 तासाचा आहे. म्हणजे एकंदरीत हे जे क्वालिफाईंग पेपर्स आहेत ते एकूण 300 गुणांसाठी आहेत प्रत्येकी, आणि त्यांच्यासाठी प्रत्येकी 3 तास वेळ आहे. सो हे लक्षात ठेवा. अजून एकदा सांगतो मी, हे जे 2 पेपर आहेत पहिले हे क्वालिफाईंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्क्स आणायचे आहेत 300च्या. आता जे बाकीचे राहिलेले 7 मॅन्डेटरी पेपर आहेत ते प्रत्येकी 250 मार्काला आहेत. सो प्रत्येकी 250 मार्काला आणि या सर्वांची बेरीज केली तर 1750 होते. सो मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची आहे आणि यांचा फॉर्मॅट कसा असेल तर कन्व्हेन्शनल किंवा आपण त्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो, वर्णनात्मक हा फॉर्मॅट असेल. जिथं आपल्याला एक प्रश्न दिला असेल तर त्याची खाली आपल्याला उत्तरं लिहायचे, तिथं आता MCQ नसेल, हे लक्षात ठेवा. आणि यांचं जे मीडियम आहे ते आहे मराठी आणि इंग्लिश. म्हणजे हे जे पेपर आहेत हे सर्व मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत दिलेले असतील. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून तुम्ही निवडलेल्या मीडियममध्ये तुमचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिश किंवा मराठी मीडियम देऊ शकता आणि त्याच्यातच तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता हे 7 पेपर कोणते आहेत तर पहिला पेपर आहे एसएचा 250 गुणांसाठी आणि याच्यासाठी वेळ आहे 3 तास. दुसरा पेपर आहे GS1चा, त्याच्यासाठी सुद्धा 250 गुण आहेत आणि याच्यासाठी वेळ किती आहे तर 3 तास. तिसरा पेपर आहे GS2चा, त्याच्यासाठी सुद्धा 250 गुण आहेत, 3 तासाचा वेळ आहे. त्यानंतर चौथा पेपर आहे GS3 250 गुण 3 तास वेळ. चौथा पेपर आहे पाचवा पेपर आहे GS4 250 गुण, त्यासाठी वेळ आहे 3 तास. एकंदरीत हे जे पहिले 5 पेपर आहेत ते कोणते आहेत तर एक एसएचा आहे आणि GS1, 2, 3, 4 असे 5 पेपर आहेत. त्याच्यानंतर जे राहिलेले 2 पेपर आहेत ते आहेत ऑप्शनलचे. ऑप्शनलचे 2 पेपर असतात, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. याच्यासाठी प्रत्येकी 250 मार्क असतात आणि प्रत्येकी 3 तास वेळ असतो. आणि या सर्वांचं जे स्टँडर्ड आहे ते आहे ग्रॅज्युएशन, म्हणजे यांची जी डिफिकल्टी लेवल आहे ती ग्रॅज्युएशन लेवलची असेल, हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत आपण या सर्व पेपरबद्दल डिस्कशन इथं केलेलं आहे. एकंदरीत आपण बघितलं तर पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाईंग आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला 25% मार्क आणायचे. त्यानंतर राहिलेले 7 पेपर हे मॅन्डेटरी आहेत आणि हे प्रत्येकी 250 गुणांसाठी आहेत आणि यांचे टोटल 1750 होते आणि हे कंपल्सरी पेपर आहेत. सो मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची आहे. सो अशा प्रकारे आपण हे मुख्य परीक्षेचं इथं डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यात खाली काही आयोगाने महत्त्वाच्या नोट दिल्यात, त्यामध्ये कॅन्डिडेट्स विल हॅव ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन इन मराठी और इंग्लिश फॉर पेपर 3 to 7. सो आपण इथं बघितलं तर मराठीचे उत्तर तुम्हाला मराठीतच लिहावं लागतील कारण की भाषाविषयाचं पेपर आहे आणि इंग्लिशचे उत्तर तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावं लागतील कारण की भाषा पेपर आहे. राहिलेले हे 3 ते 9 मधील पेपर जे आहेत, हे जर एकूण आपण 7 पेपर बघितले तर यांची उत्तरं तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्याचं मीडियम तुम्हाला अर्ज भरताना इथं सिलेक्ट करावं लागेल असं इथं आयोगाने सांगितलं आहे. तसेच ऑप्शनल पेपरचं इथं काय सांगितलं आहे तर ऑप्शनल पेपर तुम्हाला एकतर मराठी किंवा इंग्लिशमध्ये देता येईल किंवा काही ऑप्शनल जे पेपर आहेत ते मात्र इंग्लिशमध्येच तुम्हाला लिहावं लागतील. आता हे शेवटचे जे 2 ऑप्शनल पेपर आहेत, इथं काही ऑप्शनलमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, म्हणजे मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. पण काही जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते मात्र तुम्हाला इंग्लिशमध्येच त्यांची उत्तरं द्यायची आहेत आणि ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळेल की कोणते ऑप्शनल तुम्ही फक्त इंग्लिशमध्ये लिहू शकता. सो ऑप्शनल निवडताना तुम्ही ते बघा की तुमचं ऑप्शनल जर आता काही विद्यार्थ्यांना मराठीत परीक्षा द्यायची असेल आणि त्या ऑप्शनलसाठी मराठी मीडियम नसेल तर मात्र तुम्ही ते ऑप्शनल घ्यायला नाही पाहिजे, कारण की काही ऑप्शनल हे फक्त इंग्लिश भाषेतच तुम्हाला लिहायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोणते ऑप्शनल हे मराठीत आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत तुम्ही लिहू शकता आणि कोणते ऑप्शनल हे फक्त इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला तिथं तुमचं डाऊट क्लिअर होईल. तिसरा मुद्दा इथं काय दिला तर कॅन्डिडेट should note that they have to choose medium of answering the papers at time of submitting online application for mains examination. जे आपण आधी सांगितलं की तुम्हाला इंग्लिशमध्ये पेपर द्यायचे आहेत किंवा मराठीत द्यायचे आहेत हे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना सांगायचं आहे. नॉन कम्प्लायन्स ऑफ अबोव रूल विल रिझल्ट इन आन्सर बुक्स नॉट बिईंग इव्हॅल्युएटेड फॉर बिईंग अनऑथोराइज मीडियम. सो एकंदरीत याचं म्हणणं काय की
की समजा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मराठी मीडियम दिले, पण जेव्हा पेपर होतात तेव्हा मात्र तुम्ही त्याचे उत्तर इंग्लिशमध्ये लिहिले, तर हे इव्हॅल्युएट होणार नाही, कारण की तुम्ही माध्यम मराठी दिले आणि उत्तर इंग्लिशमध्ये लिहित आहे, तर हे गृहीत धरलं जाणार नाही. सो हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. क्वेश्चन्स पेपर विल बी सेट इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेजेस एक्सेप्ट लँग्वेज पेपर्स मराठी लिटरेचर अँड सब्जेक्ट फॉर विच मीडियम ॲज इंग्लिश. सो इथं याचा अर्थ काय दिला की जे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत ते दोन्ही भाषेत सेट केले जातील, मराठी आणि इंग्रजी. पण याच्यासाठी काही एक्सेप्शन आहेत. आता कोणते पेपर एक्सेप्शन आहेत ते बघूया आपण. की लँग्वेजचा पेपर म्हणजे मराठीचा पेपर हा मराठीत सेट केला जाईल, त्याच्यात इंग्लिश ट्रान्सलेशन दिलं नसणार आहे. तसेच इंग्लिशचा पेपर हा इंग्लिशमध्येच सेट केला जाईल, त्याच्यात कोणतंही ट्रान्सलेशन मराठीमध्ये दिले असणार नाही. तसेच मराठी लिटरेचर जे विद्यार्थी ऑप्शनल घेणार आहेत त्यांचेसुद्धा पेपर मराठीतच असतील. आणि चौथा मुद्दा म्हणजे काही ऑप्शनल आपण बघितलं की ते इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत, तर ते ऑप्शनलचे पेपर मात्र इंग्लिशमध्येच असतील, तिथं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलं जाणार नाही. सो हे 4 इथं एक्सेप्शन आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण मुख्य परीक्षेमध्ये जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत तिथं तुम्हाला कोणते चॉईसेस आहेत हे आपण बघूया, आणि ही लिस्ट आपण बघूया ऑप्शनल सब्जेक्टची. तर ऑप्शनल कोणकोणते आहेत, तर ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सर्व्हिसेस, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉमर्स अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, त्यानंतर लॉ, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच PSIR, सायकोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स आणि झुऑलॉजी. सो एकंदरीत असे 26 ऑप्शन तुमच्याकडे आहे, त्याच्यापैकी एक ऑप्शनल तुम्हाला निवडायचा आहे. जसं मी सांगितलं की याच्यातील काही ऑप्शनल हे तुम्हाला फक्त इंग्रजीमध्ये द्यायचे आहेत, ते तुम्ही बघून घ्या की हे ऑप्शनल कोणते आहेत. आणि काही ऑप्शनल सब्जेक्टची उत्तर मात्र तुम्ही दोन्ही भाषेत लिहू शकता, मराठी किंवा इंग्रजी. याच्यापैकी तुम्ही एका भाषेत मीडियम चूज करून ते लिहू शकता, पण काही ऑप्शनल हे फक्त इंग्लिशमध्ये आहेत. हे कोणते हे तुम्ही बघून घ्या. याच्यासाठी जो आपण हे व्हिडिओ बनवला त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्सेस कमेंट सेक्शनमध्ये देईल. सो एकंदरीत आपण हे ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा बघितलेले आहेत. सो अशा प्रकारे आपण जी मुख्य परीक्षा आहे 1750 मार्काची त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता आपण मुलाखतीबद्दल बोलूया. मुख्य परीक्षा दिल्यानंतर वॅकन्सी जेवढी असते त्याच्या 3 पट विद्यार्थी हे मुलाखतीला बोलवले जातात. समजा वॅकन्सी 500 असेल त्यावर्षी, तर 1,500 विद्यार्थी हे मुलाखतीला बोलवले जातात मुख्य परीक्षेतून, हे लक्षात ठेवा. तसेच मुख्य परीक्षा मुलाखत ही 275 गुणांची आहे, हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची आणि मुलाखत ही 275 गुणांची. सो शेवटची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती यांच्या ॲडिशननुसार लागेल, म्हणजे 2025 गुणांनुसार लागेल. सो एकंदरीत आपण 2025पासून जी राज्यसेवा परीक्षा होणार आहे त्याचा एक्झाम पॅटर्न डिटेलमध्ये इथं डिस्कस केलेला आहे. सो जे विद्यार्थी 2025 आणि त्यानंतरच्या राज्यसेवा परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.